नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात दिवसभरातील जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी, पण सुरुवातीला पाहूयात ठळक घडामोडी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या "मी कोल्हापुरात परत येणार" या वक्तव्यावर राजकीय टोलेबाजी आणि चिमटे। सहकार मोडून राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून देशाचं अर्थकारण चालवण्याचा केंद्र सरकारचा प्रकार दुर्दैवी, पालकमंत्री सतेज पाटील यांची टीका। मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दारात निदर्शनं करणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा। तीन जानेवारीला राबवला जाणार खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर उपक्रम, पालकमंत्री सतेज पाटील यांची संकल्पना। आणि लक्षतीर्थ वसाहतीमधील सुतारमळ्यात गव्यांच्या दर्शनानंतर वनविभागाची शोध मोहीम सुरू। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। वळत सविस्तर बातम्यांकडे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी "मी कोल्हापूरला परत येणार" असं वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना टोले लगावत चिमटे काढण्याची संधी सोडली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही त्यांच्या वक्तव्यावर टोलेबाजी केली आहे। पुण्यातील कार्यक्रमात "मी कोल्हापूरला परत जाणार" असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं। आता चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ प्रतिक्रिया देणार नाहीत असं कसं होईल? या दोघांमधलं वाकयुद्ध सर्वांनाच माहिती आहे। विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरूड मतदारसंघ निवडला, त्याचवेळी त्यांच्यावर टीका झाली होती। आता पाटलांनी कोल्हापूरला परत येणार असल्याचं वक्तव्य केल्यावर नामदार हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। चंद्रकांत पाटील, तुम्ही कोल्हापूरला या, जनता तुमची वाट पाहतीये असं म्हटलंय। ती जागा घालवली, ती जागा आता घेऊन सुद्धा त्या मतदाराचा आपला विश्वास बन आणि कोल्हापूरला जागाच नाही। जर आले कोल्हापूर तर कोल्हापूर कशा पद्धतीनं स्वीकारतील असं तुम्हाला वाटतं? तुमचा एकूण राजकीय अनुभव पाहता आता काय आहे की त्यांना जी 5 वर्षी संधी मिळाली होती, त्या संधीचं रूपांतर त्यांना सोन्यात करता आलं। लोकांच्यावर वागणं, लोकांच्यावर बोलणं, त्यांनी केलेलं काम म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांचा इतकं महत्त्वाची सत्ता असताना त्यांनी भ्रमनिराश केलेला आहे की लोकांना, आणि लोकांचा फार मोठा अपमानही केलेला आहे। पण लोक वाट बसली नाहीत। दुसरीकडे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। चंद्रकांत दादांचे विरोधक म्हणजे भाजप पक्षातील आहेत,
कदाचित त्यांचा इशारा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असावा असा टोला नामदार सतेज पाटील यांनी लगावलाय. पक्षातल्या विरोधकांना टोमणा मारण्यासाठी बोलले असतील. कदाचित देवेंद्र फडणवीसांनाच त्यांना बोलायचं असेल असा कदाचित संदर्भ असू शकतो. मला वाटतं हे भाजपच्या अंतर्गत राजकारण आहे. याच्या पलीकडे याच्याकडं राजकीय म्हणून बघण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी अशाच प्रकारची वक्तव्य करून चर्चेला विषय दिलाय. आता परत येणारच्या दादांच्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. सहकार क्षेत्र मोडीत काढून ठराविक राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून देशाचं अर्थकारण चालवण्याचा प्रकार केंद्र सरकारकडून देशपातळीवर सुरू आहे, अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेच्या दुसऱ्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेच्या शाहूपूर इथल्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार PN पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, शिक्षक आमदार जयंत असगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना नामदार सतेज पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचं सांगितलं. मात्र सध्या देशपातळीवर सहकार मोडीत काढून ठराविक बँकांच्या माध्यमातूनच आर्थिक व्यवहार चालवण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला जात असल्याचं नामदार सतेज पाटील यांनी सांगितलं. आणि हे कुठंतरी आता मोडीत काढायचं आणि या देशामध्ये फक्त 5-6 नॅशनलाइज बँक्स असतील की ज्या नॅशनलाइज बँकांच्या माध्यमातून भविष्यकाळात या देशाचं अर्थकारण चालवायचं अशा पद्धतीचा एक प्रयत्न देश पातळीवर आतून चाललेला आपल्याला दिसतो. आजपर्यंत कोऑपरेटिव्ह सेक्टर, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा शेड्यूल बँका असतील हे राज्य शासनाच्या अखत्यारीत होत्या. परंतु आता केंद्राने परवा कायदा केला आणि या सगळी जबाबदारी आता RBIकडे या ठिकाणी घेतली. आमदार PN पाटील, जयंत असगावकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला उपसभापती सुनील पोवार, गटशिक्षणाधिकारी SK यादव, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, जयवंत उगले, मोहन पाटील, रविकुमार पाटील, सुनील पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लक्षतीर्थ वसाहतीतल्या सुतारमळा भागात काही स्थानिकांना गव्यांचं दर्शन झालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात लोकांमध्ये घबराट पसरली. दरम्यान रात्री वनविभागाचे अधिकारी या ठिकाणी लक्ष ठेवून होते. उत्तरेश्वर पेठ इथून शिंगणापूरकडे जाणाऱ्या सुतारमळा परिसरात शुक्रवारी पहाटे काही लोकांना गव्यांच्या कळपाचं दर्शन झालंय. लोकांनी त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरातील लोकांच्यामध्ये घबराट पसरली. शुक्रवारी रात्री उशिरा वनविभागाचे अधिकारी इथं दाखल झाले. त्यांनी या परिसराची पाहणी केली. त्यांना गव्याच्या पायाचे ठसे आढळून आलेत. मात्र गव्यांचा कळप अथवा गवा आढळून आला नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांची या परिसरात रात्रभर गस्त होती. शिंगणापूरकडे जाणारा मार्ग रात्रभर बॅरिगेट लावून बंद केला होता. मात्र रात्रभरात कुठेही गव्यांचं दर्शन न झाल्यानं सकाळी पुन्हा या मार्गावरची वाहतूक खुली करण्यात आली आहे. आज दिवसभर या भागात लोकांची वर्दळ होती. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागामार्फत आणखी 2 दिवस या भागात रात्रीच्या वेळी गस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाचे वनपाल विजय पाटील यांनी दिली आहे. पेठतिकने शिंगणापूर रस्त्याला सुतारमळ्याच्या इथे गवे 3 आलेल्याचा निरोप आम्हाला प्राप्त झाला. त्यानुसार आम्ही वन विभागाची टीम सर्व जाऊन तिथंच खात्री केली, चौकशी केली असता गवे काय आम्हाला दिसून आले नाही, परंतु त्याचे पायाचे ठसे वगैरे त्यांना आढळले. मग सकाळी आमच्यातली एक टीम पायाच्या ठशाच्या अनुसार पाहणी करण्यासाठी गेल्या असता ते शिंगणापूर मार्गे बालिंगा पाडळी या इकडच्या जंगलामध्ये गेल्याचे निदर्शनास आलेले आहेत. तरी आज संध्याकाळी आमचे वन विभागाची टीम तिथं परत आणि सुतारमळ्याच्या इथं थांबणार आहे. दहशत माजवण्याच्या उद्देशानं सोशल मीडियावर शस्त्र आणि आव्हानात्मक मजकूर ठेवणाऱ्या 3घांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. गौरव मरडे, अक्षय पाटील आणि ओंकार लोले अशी त्यांची नावं आहेत. गौरव मरडे, अक्षय पाटील आणि ओंकार लेले यांनी हातात बंदूक घेऊन इंस्टाग्रामवर स्टोरी आणि व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते. या प्रकरणाची गंभीर दखल अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांनी घेतली आहे.
त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. अशाच प्रकारच्या कारवाईत सराईत गुन्हेगार आकाश वासुदेव याला अटक करण्यात आली होती. पुढची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातील. EWSमुळे मराठा आरक्षणावर बाधा येणार असल्याचं माहीत असूनही त्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या सवलतींविरोधात आता सकल मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा आरक्षणाची जबाबदारी घेऊन मंत्री अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील आणि सचिन तोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्यांच्या दारात निदर्शनं करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत EWS प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षणाला मागासवर्गीय आयोगाच्या कायदेशीर शिफारशीनंतर विधिमंडळात एकमतानं SEBC आरक्षण दिलंय. त्यावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केलंय. असं असतानाही मराठा समाजाला EWS प्रवर्गाअंतर्गत आरक्षण नकोय ही बाब मराठा समाजानं राज्य सरकारसमोर स्पष्ट केली आहे. तरीही मराठा आरक्षणाची जबाबदारी घेऊन मंत्री अशोक चव्हाण, मंत्री विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील आणि सचिन तोडकर यांनी दिली. मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्यांच्या दारात निदर्शनं करण्याचा इशाराही देण्यात आलाय. ESW परत लागू करत असतील तर अशोकराव चव्हाण साहेब या गोष्टीला जबाबदार आहेत. अशोकराव चव्हाण साहेब हे मराठा समाजाचे जे उपसमिती आहेत त्याचे अध्यक्ष आहेत आणि ते उपसमितीचे अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडायला कमी पडतात. म्हणून त्यांचा राजीनामा मराठा समाजातर्फे पहिल्यांदा आम्ही मागतोय. त्यांनी पहिला राजीनामा द्यायला पाहिजे, उपसमितीचा राजीनामा दिलेला पाहिजे. त्याचबरोबर जे काही माननीय वडेट्टीवार साहेब आणि भुजबळ साहेब हे जे दोन लोक आहेत की त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे, की समतेची शपथ घेतलेली आहे, कुठल्याही समाजावर अन्याय करणार नाही, कुठल्याही समाजाला फेवर करणार नाही असं म्हणून देखील ते जर का जाहीररित्या वक्तव्य करत आहेत मराठा समाजाच्या विरोधात, तर त्यांच्या विरोधात आम्ही माननीय राज्यपाल महोदयांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे मागणी करणार आहे आणि त्यांना निवेदन देणार आहे. पत्रकार परिषदेला शैलेश जाधव, प्रकाश सरनाईक, वीरेंद्र मोहिते, प्रसाद खोत, मिलिंद खोत आदी उपस्थित होते. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होईल असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीबाबत तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील असंही त्यांनी सांगितलं. 15 जानेवारी 2021 रोजी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होतीये. प्रत्येक जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक पातळीवर गटातटाचं राजकारण असलं तरी तिन्ही पक्षातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक दिलानं काम करतील. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. नाही, ग्रामपंचायती ह्या स्थानिक पातळीवर निवडणुका होत असतात. त्याचे ऑलरेडी जे ते आपापल्या पातळीनं चालू आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे कोल्हापूरमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आपापले गड राखेल आणि महाविकास आघाडीचाच टक्का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर निश्चितपणे त्या ठिकाणी दिसेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेनं याआधीच जाहीर केलेलं आहे की आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत. राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ साहेबांनी जाहीर केलेलं आहे की स्वतंत्रपणे लढणार आहोत आणि काँग्रेस देखील स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवू इच्छित आहे. आम्ही त्या पद्धतीनं वरिष्ठांना त्या पद्धतीनं आम्ही सांगणार आहोत. कारण की निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही एकत्र येऊ शकतो. दरम्यान पुण्यातील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत 3 पक्ष वेगवेगळे लढणार हे नाटक असून ते एकत्र आले तर तिकीट वाटपावरून भांडणं होतील असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा समाचार घेत नामदार सतेज पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. भाजपनं देखील गेल्या 15-20 वर्षामध्ये अनेक ठिकाणी युती ही पोस्ट इलेक्शन्स केलेले आहे. प्री अलायन्स बऱ्याच ठिकाणी त्यांनी केलेलं नाही, पोस्ट अलायन्स केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं दादांच्या या बोलण्याला काही तथ्य नाही आहे. शेवटी प्रत्येक पक्ष हा निवडणूक जिंकण्यासाठी काय करावं लागतं ते करत असतो आणि म्हणून पोस्ट अलायन्स आम्हाला सोयीचं आहे की महाविकास आघाडीचं करणं आणि म्हणून आम्ही निर्णय तिन्ही पक्षांनी घेतलेला आहे की पोस्ट अलायन्स आपल्याला करायचं प्री अलायन्स करण्यापेक्षा. त्यामुळे मला वाटतं या बोलण्यात दादांच्या काही तथ्य असं मला वाटत नाही. आमच्यात कुठलीही भांडणं नाहीत, कुठलाही वाद नाही आहे. 5 वर्ष स्थिर सरकार चालणार आहे, किंबहुना 25 वर्ष सरकार
स्थिर चालेल या पद्धतीचं आमची वाटचाल असणार आहे. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी झाडांवर खिळे मारून जाहिरातबाजी करण्याचं प्रमाण वाढलंय. या खिळ्यांमुळे अनेक झाडं हळूहळू नष्ट होत आहेत. अशा झाडांचं संवर्धन व्हावं यासाठी येत्या 3 जानेवारी रोजी खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर हा उपक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. कायद्यातील तरतुदीनुसार झाडांवर खिळे मारणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून रविवारी 3 जानेवारी 2021 रोजी खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर ही व्यापक मोहीम कोल्हापूर शहरात राबवली जाणार आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी शहरातील सर्व सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपक्रमाबाबत माहिती देताना झाडांचं संवर्धन होण्याची गरज व्यक्त केली. झाडांनाही जीव असतो, मात्र त्यावर अनेक जण खिळे मारून त्यावर जाहिराती करतात. हे दुर्दैव आहे. झाडावर मारलेल्या या खिळ्यांमुळं हळूहळू झाडं नष्ट होत आहेत. याची दखल घेऊन खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूरमध्ये देखील आपण पुढच्या रविवारी 3 तारखेला खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर ही मोहीम राबवतोय. शहरातील जवळजवळ 50 NGOज एकत्र येत आहेत आणि या 50 NGOजच्या माध्यमातून तब्बल 1 लाख झाडांच्या वरचे खिळे काढण्याचा उपक्रम आपण हातामध्ये घेतोय. शहरामध्ये साधारणपणे 5.5 लाख झाडं ही सेन्ससप्रमाणे शहरामध्ये आहेत आणि त्यातली किमान 1 लाख झाडं ही मेन रोडवर असतील, ज्या ठिकाणी बारके बोर्ड लावलेले आहेत, खिळे मारले गेलेले आहेत, काहीतरी त्याला हे केलेलं आहे. तर हे सगळे काढण्याची मोहीम आपण 3 तारखेला कोल्हापूरमध्ये करत आहोत. भविष्यात जाहिरात अथवा अन्य कारणांनी झाडांवर खिळे मारणाऱ्यांविरोधात कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं. मला वाटते वृक्ष संवर्धन कायद्यात याची तरतूद आहे की अशा पद्धतीचं कुठल्याही झाडावर बोर्ड लावता येणार नाही, खिळे मारता येणार नाहीत, त्याला दंडात्मक कारवाई त्याच्यावर करावी या पद्धतीच्याही सूचना महापालिकेला आम्ही दिलेल्या आहेत. आणि म्हणून खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर ही मोहीम यशस्वी आम्ही निश्चितपणे करू. स्वयंसेवी संस्थांव्यतिरिक्त ज्यांना या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी 90 22 90 95 99 या नंबरवर मिस कॉल द्यावा, असं आवाहनही नामदार पाटील यांनी केलं. ज्या लोकांनी अथवा व्यावसायिकांनी झाडावर खिळे मारून जाहिरातबाजी अथवा कोणत्याही प्रकारचे फलक लावले असतील तर त्यांनी 3 जानेवारीपर्यंत स्वतःहून खिळ्यासह काढून घ्यावेत, असं आवाहन सर्व संस्थांच्या वतीनं करण्यात आलंय. बैठकीला क्रीडाई, हॉटेल मालक चालक संघटना, रोटरी क्लब, वृक्षप्रेमी संघटना, कोल्हापूर जिल्हा माउंटेनिअरिंग असोसिएशन, रॉबिनहूड संस्था, अवनी संस्था यांच्यासह सुमारे 50 संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज उपशहर अभियंता आणि ठेकेदार यांच्या समवेत केशवराव भोसले नाट्यगृहासमोरील नव्यानं करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. शहरातील रस्ते दर्जेदार करावेत अशी मागणी समितीनं उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांच्याकडे केली. कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांच्या डांबरीकरणाचं काम सुरू आहे. हे काम डिझाईन एस्टिमेट मटेरियलची क्वालिटी यावर अवलंबून असल्यानं ते दर्जेदार व्हावं अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं केली आहे. समितीनं सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी कृती समितीसोबत महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांनी करावी अशी मागणी केली होती.
त्यानुसार आज डांबरी रस्ता करणारे तज्ज्ञ इंजिनियर आणि कृती समितीचे कार्यकर्ते उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, प्रमोद बराले, ठेकेदार गणेश खाडे यांनी केशवराव भोसले नाट्यगृहासमोरील नव्यानं करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी काम दर्जेदार करा, पुन्हा पुन्हा दुरुस्ती करायला लागू नये, काम पूर्ण झाल्यावर आम्ही या कामाचे कोर काढून शासकीय प्रयोगशाळेत तपासून घेणार आहोत, त्यात गैरप्रकार आढळल्यास महापालिकेला ठेकेदाराकडून पुन्हा नव्यानं काम करून घेण्यास भाग पाडू असा इशारा दिला. उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांनी या कामासंदर्भात शासनाच्या नियमाला अनुसरून टेंडरप्रमाणे काम सुरू असल्याचं सांगितलं. या रस्त्याचं काम दर्जेदार होईल असं आश्वासन उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांनी दिलं. यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, संभाजी जगदाळे, सुरेश पाटील, लहुजी शिंदे, रणजित पवार, राजेश वरक, अनिल पाटील, इंजिनियर रमेश पवार, महेश जाधव, गिरीश आरेकर, किशोर घाडगे, आत्माराम शिंदे, चंद्रकांत पाटील, दिलीप टोणपे आदी उपस्थित होते. पुढची बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी. राज्य शासन प्रामाणिकपणे पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. करवीर तालुक्यातील सांगरुळ इथं आमदार जयंत असगावकर यांच्या नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते. सांगरुळ ग्रामस्थ आणि नागरी सत्कार कमिटीच्या वतीनं सांगरुळ शिक्षण संस्था समूहाचे सचिव आमदार प्राध्यापक जयंत असगावकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार PN पाटील, सांगरुळ शिक्षण संस्थेचे संचालक निवृत्ती चाबूक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीचं सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याचं सांगितलं. शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी 5 जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याबरोबर जिल्ह्याचा एज्युकेशन इंडेक्स वाढवावा, जिल्ह्यातील 10-15 शाळा एकत्र करून MPSC केंद्र उभारावीत आणि कोल्हापूरचा गुणवत्ता पॅटर्न तयार करण्याची सूचना केली. लवकरच जिल्ह्यात राज्य शासनाची पाणंदी योजना सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. रस्ते आणि गटर्स यांना निधी देण्याच्या फंडात अडकून न पडता शिक्षक आमदार म्हणून दुर्गम भागातील शाळांच्या विकासावर लक्ष देऊन गुणवत्ता वाढवा, गुणवंत विद्यार्थ्यांना ताकद देऊन नव्या पिढीला प्रोत्साहन द्या असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. आमदार PN पाटील यांनी राज्यातलं सरकार सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेत असल्याचं सांगितलं. सत्काराला उत्तर देताना आमदार जयंत असगावकर यांनी घरच्या सत्कारामुळं बळ मिळाल्याचं सांगितलं. या विजयाचं श्रेय महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, सांगरुळचे ग्रामस्थ, युवा वर्गाला असल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार चंद्रकांत जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेश कुराडे, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, कुंभीचे व्हाईस चेअरमन निवास वातकर, पंचायत समिती सदस्य अर्चना खाडे, राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, बाबासाहेब देवकर, सरपंच सदाशिव खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, भरत रसाळे, प्राचार्य महादेव नरके, सीमा चाबूक, पांडुरंग सेवा संस्थेचे माजी चेअरमन कृष्णाथ चाबूक, दत्त दूध संस्थेचे चेअरमन नानासू कासोटे, प्राध्यापक RN पाटील, आनंदा कासोटे, DG खाडे, विलास नाळे, तानाजी पाटील, श्रीमती इंदुताई असगावकर, सांगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात 11 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर या काळात 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या 71 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 24 तासात एकूण 1258 स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी 1216 अहवाल निगेटिव्ह आले, तर 31 अहवाल नाकारण्यात आले. 24 तासात नवे 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 3, गडिंग्लज तालुक्यातील 2, करवीर तालुक्यातील 1, सर्व नगरपालिका क्षेत्रातील 2 आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या 3 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 49,464 इतकी झाली आहे. तर 24 तासात 9 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,693 झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या 1,700 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 71 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर शहरासह उपनगरातील रस्त्याकडेला धूळ खात पडलेल्या वाहनांवर कालपासून महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून संयुक्त कारवाई करण्यात येतेय। आज दिवसभरात 11 वाहनांवर कारवाई करण्यात आली। शहरातील वाढती वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनानं संयुक्त कार्यवाही करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला होता। त्यानुसार रस्त्याच्या कडेला धूळ खात पडलेल्या वाहनांच्या मालकांना नोटिसा पाठवूनही त्यांनी आपली वाहनं हटवली नाहीत। यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनानं वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या वाहनांवर शुक्रवारपासून कारवाईची धडक मोहीम राबवली आहे। शुक्रवारी दिवसभरात 12 वाहनं जप्त करण्यात आली, तर आज शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, जिल्हाधिकारी कार्यालय, जयंती नाला यासह विविध ठिकाणी कारवाई करून वाहतुकीला अडथळा ठरणारी 11 वाहनं जप्त करण्यात आली आहेत। गांधीनगरात 4 चाकी गाडीसह 2,61,000 रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी एकाला अटक केली असून अनिल मनचुंडिया असं त्याचं नाव आहे। करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं टेलिफोन भवनजवळ गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स भरलेली 4 चाकी गाडी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारावर गांधीनगर पोलिसांनी सापळा रचून टेलिफोन ऑफिसजवळ थांबलेली 4 चाकी गाडी ताब्यात घेऊन झडती घेतली। त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले। पोलिसांनी अनिल राजकुमार मनचुंडिया याला गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 4 चाकी गाडीसह सुमारे 2,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। माननीय SP साहेब श्री शैलेश बलकवडे साहेब, ॲडिशनल साहेब तिरुपती काकडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमृतकर साहेब यांच्या आदेशानुसार अवैध दारू वाहतूक आणि अवैध दारू यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आदेश झाले होते। त्याप्रमाणे सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे गोपनीय बातमीदारांनुसार माहिती मिळाली की गाडी क्रमांक MH09 CM 6966 यामधून गांधीनगरमध्ये गोवा बनावटीची दारू घेऊन इसम येत आहेत। तर त्या अनुषंगाने तावडे हॉटेल या ठिकाणी नाकाबंदी लावली असता ती सदर गाडी नाकाबंदी दरम्यान अडवली असता त्यामध्ये चेक केलं असता तर गाडीसहित गोवा बनावटीची अंदाजे गाडीसहित 2 ते 2.5 लाखाचा सर्व मुद्देमाल सापडला आहे। त्यामध्ये कारवाई करीत आहोत आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत। सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं। ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ आणि गुणगौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते। ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कोल्हापूर केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रातर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, नूतन आमदार जयंत असगावकर आणि प्रसिद्ध उद्योजक बाबा वसा यांच्या सत्कार समारंभासह गुणगौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवाजी पेठ इथं आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील आणि नूतन आमदार जयंत असगावकर, प्रसिद्ध उद्योजक बाबा वसा आणि सेवा केंद्रात नियमित येणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचाही ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कोल्हापूर सेवा केंद्राच्या संचालिका सुनंदा दीदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आजच्या काळात समाज सुशिक्षित आणि सुसंस्कृत झाला का असा प्रश्न निर्माण होत असल्याचं सांगितलं। नवी पिढी संस्कारक्षम आणि सक्षम करायची असेल तर नव्या संकल्पनांवर आधारित संस्कार झाले पाहिजेत। माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटवर एका क्लिकवर तब्बल 1 कोटी प्रलोभनं दाखवली जातात। या प्रलोभनातून व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा विचार करायला वेळ मिळत नाही। यापासून दूर राहून चांगले विचार आत्मसात करून संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी सर्वांनी मदत करावी, अशी अपेक्षाही नामदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली। आणि म्हणून इतिहास घडवणारी माणसं अनेक मोठी आपल्या समाजामध्ये झाली, परंतु भविष्यकाळातल्या पिढीला त्यांचा इतिहास सांगणं आणि संस्काराच्या वाटेवर आजची भविष्यकाळातली पिढी घेऊन जाणं हे मला वाटतं एक मोठं आव्हान तुमच्या आमच्या समोर सातत्याने या ठिकाणी। मला अनेकदा बसल्यानंतर लोक विचारतात की अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत तुम्हाला, असं वाटतं। मी म्हणतो रस्ता, गटर, पाणी हे सगळं होत राहील, माणुसकीतली माणसातली माणुसकी जपणं हे आता सगळ्यात मोठं आव्हान आजच्या काळामध्ये या ठिकाणी। यावेळी नूतन आमदार जयंत असगावकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कोल्हापूर सेवा केंद्राच्या संचालिका सुनंदा दीदी यांनी वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या।
याप्रसंगी निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या अखेरच्या टप्प्यात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गवळी समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. गवळी समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील गवळी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक दाते, युवराज गवळी यांनी गवळी समाजाच्या अडचणी पालकमंत्री पाटील यांच्यासमोर मांडल्या. जिल्ह्यातील गवळी समाजाला NT-ब या आरक्षणाच्या सुविधा मिळाव्यात, गवळी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुल योजनेच्या प्रस्तावांना वाढीव मुदत मिळावी, गवळी समाजाच्या विद्यार्थ्यांकरता हॉस्टेलची सुविधा मिळावी यासह अन्य मागण्या समाजाच्या वतीनं करण्यात आल्या. मागण्यांचं निवेदन पालकमंत्री पाटील यांना देण्यात आलं. यावेळी प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. बैठकीला कृष्णात डाकरे, अनंत पंदारे, दिलीप गवळी, स्वाती चौगुले, हिंदूराव मेहतर, वैभव चिले, सचिन महाडिक, नंदा गवळी, प्राजक्ता दाभाडे, गीता डाकवे आदी उपस्थित होते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात राजकारणी दलाल घुसले आहेत अशी टीका माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. पन्हाळ्यातून किसान आत्मनिर्भर यात्रेच्या 3ऱ्या दिवसाला सुरुवात केली. तत्पूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. कृषी विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजप आणि रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आत्मनिर्भर यात्रा सुरू आहे. 3ऱ्या दिवशी यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकारनं जुनी व्यवस्था मोडीत काढून शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदा करून ऐतिहासिक निर्णय घेतलाय. मात्र दिल्लीतील शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांना लुटणारे राजकारणी दलाल घुसल्याची टीका माजी मंत्री खोत यांनी केली. पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन किसान आत्मनिर्भर यात्रेच्या 3ऱ्या दिवसाला सुरुवात केली. त्यानंतर ही आत्मनिर्भर यात्रा शाहूवाडी तालुक्याकडे मार्गस्थ झाली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, अविनाश चरणकर, उदय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. खेळाडूंची आवड तसंच मानसिक आणि शारीरिक पातळीवर सर्वांगीण तयारी करून घेण्यासाठी सवलतीमध्ये द ब्रिज प्रकल्पांतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे खेळाडूची विविध खेळानुसार शारीरिक क्षमता, आहार, तंदुरुस्ती, मानसिक संतुलन उच्च पातळीवर राहिल्यानं ऑलिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू पदक प्राप्त करतील असा विश्वास सावली केअर सेंटरचे अशोक देशपांडे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. देशातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर ॲडव्हान्स ट्रेनिंग घ्यावं लागतं. त्यासाठी विदेशात जाऊन आहार, प्रशिक्षण, शारीरिक क्षमता वाढ आणि मानसिक संतुलन यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यावर प्रचंड खर्च करावा लागतो. सर्वसामान्यांना हा खर्च परवडत नाही. खेळाडूंना सरावादरम्यान मार लागल्यास, आजारी पडल्यास किंवा नैराश्य आल्यास तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. मात्र भारतात एकच प्रशिक्षक खेळाडूंचा आहार, त्याचा फिटनेस, मानसिक संतुलन या सर्व गोष्टीत मार्गदर्शक असतो. त्यामुळं खेळाडू यशस्वी होण्यात अडचणी येत आहेत. खेळाडूंना ऑलिम्पिक पातळीवर घेऊन जायचं असेल तर त्यासाठी सावली केअर सेंटरनं द ब्रिज प्रकल्प आणलाय अशी माहिती सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे यांनी दिली. खेळाडूंच्या आहाराबाबत सुप्रिया बोरचाटे या मार्गदर्शन करतायत. खेळाडूंची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी भार्गवी मुंगुडकर, स्पोर्ट्स फिजिशियन डॉक्टर जयश्री कुऱ्हाडे, डॉक्टर ब्रिजेश रावत दुखापतींविषयी तर डॉक्टर राजकुमारी नायडू या फिजिओ आणि हायड्रोथेरपीविषयी मार्गदर्शन करतायत.
या ठिकाणी अत्याधुनिक साधनसामग्री उभारण्यात येत असून अल्प दरात खेळाडूंना तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार असल्याचं किशोर देशपांडे यांनी सांगितलं. पापाची तिकटी इथल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम रखडलंय. याची माहिती युथ सोशल पॉवर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत जाधव यांना दिली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. सुशोभीकरणाचं काम लवकरच सुरू करू अशी ग्वाही त्यांनी दिली. पापाची तिकटी इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम 8 महिन्यांपूर्वी सुरू केलं होतं. स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक निधीची तरतूदही महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र सध्या हे काम बंद आहे. या स्मारकाच्या ठिकाणी युथ सोशल पॉवर ग्रुपचे सदस्य नियमित पूजा करतात. सुशोभीकरणाचं काम बंद असल्यानं स्मारकाच्या ठिकाणी कचरा साचून राहिलाय. याची माहिती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत जाधव यांना दिली. आमदार जाधव यांनी स्मारकाच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याशी त्यांनी दूरध्वनीवरून कामाची माहिती घेतली. तातडीनं काम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलन सोमवारी देवल क्लब इथं होणार आहे. या संमेलनात भोपाळ इथले बासरीवादक पंडित अभय फगरे यांना पंडित पन्नालाल घोष स्मृती गौरव पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संयोजक प्राध्यापक सचिन जगताप यांनी पत्रकार बैठकीत दिली. कोल्हापुरातील प्रसिद्ध बासरीवादक प्राध्यापक सचिन जगताप यांनी पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनाचं आयोजन केलंय. यावर्षी या संमेलनाचं 20वं वर्ष असून देवल क्लब इथं 28 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता हे संमेलन होणार आहे, अशी माहिती संयोजक प्राध्यापक सचिन जगताप यांनी दिली. यावर्षी भोपाळ इथले बासरीवादक पंडित अभय फगरे यांना पंडित पन्नालाल घोष स्मृती गौरव पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 4 किलो ब्रॉन्झचं स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप असून बासरीवादक पंडित नित्यानंद हळदीपूर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे. याच कार्यक्रमात पंडित पन्नालाल घोष स्मृती फाउंडेशनची स्थापना केली जाणार आहे. बासरीवादक पंडित नित्यानंद हळदीपूर यांची बासरी वादनाच्या मैफिलीबरोबरच पंडित अनुपम वानखेडे आणि गायक सारंग फगरे या दोघांची गायन आणि बासरी वादनाची जुगलबंदी होणार आहे. कोल्हापुरातील रसिकांनी या संमेलनाचा आनंद घ्यावा असं आवाहन संयोजकांनी केलंय. पत्रकार बैठकीला अजय कुरणे, राजेंद्र हंडे, रोहन विचारे उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या "मी कोल्हापुरात परत येणार" या वक्तव्यावर राजकीय टोलेबाजी आणि चिमटे. सहकार मोडून राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून देशाचं अर्थकारण चालवण्याचा केंद्र सरकारचा प्रकार दुर्दैवी, पालकमंत्री सतेज पाटील यांची टीका. मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दारात निदर्शनं करणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा. तीन जानेवारीला राबवला जाणार खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर उपक्रम, पालकमंत्री सतेज पाटील यांची संकल्पना. आणि लक्षतीर्थ वसाहतीमधील सुतारमळ्यात गव्यांच्या दर्शनानंतर वनविभागाची शोध मोहीम सुरू. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बातमीपत्रात इथेच थांबूया. नमस्कार.